आपण देखील रिपोर्टिंग करायचं. मुकेश आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होतील. सर्वांचं स्वागत आहे दुपारच्या सूत्रामध्ये. वेलकम ऑल व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचा. आजच्या दिवसामधील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर आणि कमी अवधीमध्ये स्वतःच्या नावाभोवती चर्चा निर्माण करणारा अर्जुन वसिटा ब्रँड. अर्थातच अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल शुभम झा. बॉलिंग मार्क वरती मुकेश पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या दूर. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो. 2 धावा इथे पाहायला मिळतील. टीमची टोटल ओपन होत असताना पाहायला मिळते. ज्या वेळेस अर्जुन मैदानाच्या आतमध्ये येतो एक स्टाईल आपल्याला पाहायला मिळते, तो रुमाल वापरतो ग्रिपसाठी. सातत्याने आपल्याला ग्लव्स वापरताना सर्व प्लेयर्स पाहायला मिळतात, मात्र अर्जुन सातत्याने आपण पाहतो रुमाल वापरत असतो ग्रिपसाठी. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावा फलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय. एका टप्प्यावरती की चौकार की षटकार हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. येस, 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चौकार. चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला, लेंथ वरती हिट होत असताना अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने चांगला चेंडू गॅदर केलाय. इथे डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. पहिलं मुकेश यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी होती. यावेळेस फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडूला सोडेल तो फलंदाज अर्जुन वसिटा. कसला बॉल सीमारेषा पलीकडे. वसिटा ब्रँड ऑन फायर. बॉल सीमा पार. सिक्सर. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. 12 धावा धावफलकावरती. सुलतान भाई तुम्ही सावलीत बसून घ्या. विटॅमिन डी पाहिजे होती का काय माहित नाही, हरकत नाहीये. एक वन ऑफ द फायनेस्ट बॉलर म्हणून ज्याची ओळख आहे आणि मी पाहिलेला वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून सुलतान यांना मी नक्कीच प्राचारित करेल, कारण त्यांच्या माध्यमातून सातत्याने अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. साहिल इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये येतोय. शुभम आपल्याला पाहायला मिळतील. शुभम झा स्ट्रायकर एंड वरती असतील. फुलटॉस चेंडू, मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. मुकेश याचा प्रयत्न करतायत, चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. जजमेंट थोडस खराब होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट होती. चेंडूला पिक करू शकले नाहीयेत. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, मात्र ताकद लावली असती तर हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता. ताकद नाही लावली, फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. सेन्सिबल क्रिकेट आपण म्हणूया, कारण एक धाव काढत असताना अर्जुनला स्ट्राईक देण्यात येते.
धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळेल. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. एक धाव झाली कंप्लीट आणि इथे पाहायला मिळेल नशीब नशीब आणि नशीब. जणू काही सकाळी चहा सोबत बिस्किट नाही तर नशीब खाऊन आलेत. नशीब साथ देते आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. लक फॅक्टर ऑन. आय थिंक मुकेश आणि मटानी हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होते. मुकेश यांची देखील चूक नाहीये कारण चेंडू पडल्यावरती डायव्हर्ट झाला आणि मटानी यांची देखील चूक नाहीये. तो चेंडू बॉडीला ब्रश होऊन डायव्हर्ट झाला. बॅकिंगला देखील आले होते. यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करेल. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. टीमची टोटल जाऊन पोचली 19 या आकड्यावरती. अर्जुन एक अप्रतिम असा खेळाडू. सातत्याने अर्जुनशी मी चर्चा करत असतो. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि जर विचार केला तर टर्फ क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे तो खेळतो. दुसऱ्या बाजूला रबर बॉलमध्ये देखील खूप चांगली अशी कामगिरी मागच्या सीझनमध्ये अर्जुन वसिटाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले होते. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. यानंतर होणारी मॅच रामलीला बॉयज वर्सेस श्री गणेश. दोन्ही टीमला विनंती आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतील. मुकेश येत आहेत आणि पुन्हा एकदा कॅच सुटलेली पाहायला मिळेल. कॅच बी छुटा आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. दुसरा जीवनदान मिळतोय शुभमला आणि झेल सोडणारे देखील तेच. आणि पुन्हा एकदा कॅच सुटलेली पाहायला मिळेल. कॅच बी छुटा आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोचली आहे 24. म्हटलं जातं की किस्मत किस्मत की बात आहे. आज धूप तो कल बरसात आहे. मी म्हणेल मुकेश यांचा आजचा दिवस सध्याच्या स्थितीला नाहीये. फिल्डिंग थोडीशी खराब होतीये मात्र त्यांचं नाव छोटं नाहीये यात काही शंका नाहीये. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव मुकेश यांच्याकडे देखील आहे. एक मॅच मध्ये तुम्ही 2 कॅचेस सोडल्या म्हणजे काय तुम्ही खराब क्षेत्ररक्षक आहेत असं म्हणणं थोडंसं चुकीचं होईल. यावेळेस अलॉंग द वी बॉलला स्टिअर केलंय. फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज शुभम बाद होत असताना. शुभम झा बॅक टू द पवेलियन. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल
25 रन, 25 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शुभम आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती असतील. दुसऱ्या बाजूला सुलतान खान, एक हार्ड हिटर फलंदाज आणि तितका सुरेख असं गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. जेन्युइन ऑलराऊंडर, ज्या खेळाडूला संघ कसं चालवायचे माहिती. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि त्यावरती धीरजचं केलं जाते स्वागत. बॉल सीमा पार, षटकार. फुल टॉस चेंडू होता. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 32 या आकड्यावरती 32 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धीरजचे षटक, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लागला, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती होती. अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे लाऊड अपील केली जाते. हेमंत सर, सॉफ्ट सिग्नल द्यायचे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. अंपायर रिव्ह्यू होता. अंपायरने रिव्ह्यू घेतला. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट दिला होता. सुलतान भाई, अर्जुन अर्जुन ऐक ना, अंपायरनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट अंपायरांनी दिलं होतं. रिव्ह्यू त्यांनी घेतला होता अंपायरांनी. आणि 12th मॅन देखील आहे तुमचा, विचारू शकता. त्यांच्या एकाला बोलू, अर्जुनला बोलू का वाटलं? अरे मग
रिक्वेस्ट आहे रामलीला बॉईज आणि श्री गणेश 11 दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं आहे. रिव्ह्यू नाही आहे या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अंपायरांना जर थोडंसं 19-20 असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मात्र रिव्ह्यू नाही आहे या गोष्टीची नोंद देखील आपण करून घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल 22 स्वरूपात येईल आणि टीमची टोटल 34 रन 34 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज बंटी आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर त्यामध्ये देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या षटकाच्या 2 चेंडूंवरती आतापर्यंत 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस
सीझन आणि तोच रिझल्ट, त्याच प्रकारे कॅच, तोच प्लेयर बॅक टू बॅक लागतोय. हा अजून एक झटका लागत असताना चौथा झटका. मोहित बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक चांगली कामगिरी. दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते स्थिर आणि स्थगित 40 धावा धाव फलकावरती. अजूनही आय थिंक 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. यानंतर होणारे मॅच रामलीला बॉयज वर्सेस श्री गणेश. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. आय थिंक रामलीला बॉयज टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. सो रिक्वेस्ट आहे श्री गणेश 11 टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. गोलंदाज आपण पाहतोय मोहन ऑन हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट होईल का या क्रीडा स्पर्धेमधली पहिली, हे मात्र पाहणं महत्वाचं. फुलटॉस चेंडू, फटका चांगला आहे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. एका चेंडूचा काही शिल्लक. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे येस फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धाव फलकावरती 44. आपली फिल्डिंग अशी मात्र लावून घ्यायची. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती 45 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. थँक्यू सो मच. श्री गणेश 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल तर जाऊया तुर्तास या मॅचच्या दिशेला, जिथे 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात. 44 ते 45 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय. 45चं टार्गेट मैदानावरती RB 11 वरप संघाच्या माध्यमातून कबीर 11 या संघासमोर सेट करण्यात आलंय.
चला बी फास्ट अँड बी फ्युरियस. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. आम्ही सातत्याने उल्लेख करतो, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. अखिलेश शिंपी देखील इन ऍक्शन मध्ये असतील. अंकुश यादव आमचे क्लासमेट 10वीचे, ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. अभिषेक यादव ते देखील क्लासमेट, ते देखील इन ऍक्शन मध्ये. आणि एक्झाम पुरतं राज भुईर ते देखील आमचे क्लासमेट होते. म्हणजे एका क्लासमधील हे सर्व विद्यार्थी. आणि ब्रिलियन्स मध्ये दुर्गेश पण होता. अभिषेक झाला, अंकुश झाला, अखिलेश, मी, प्रथम, राज, एका माळेचे मणी आहेत आम्ही सगळे, एका क्लासमधील विद्यार्थी. जाऊया मॅचच्या दिशेला, जाऊया या स्पर्धेच्या दिशेला. श्री गणेश संघाने टॉस जिंकला. डिसिजन बॅटिंगचा असेल, म्हणजे अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा निर्णय आपल्याला श्री गणेश 11 संघाच्या मार्फत पाहायला मिळतोय. तुर्तास रामराम मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विष्णू 11 ट्रॉफीमध्ये एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. ऑल इंडियाची टुर्नामेंट, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये उद्या आपल्याला नामांकित तो चलते हैं दोस्तों मैच की दिशा में, जहां पर हमें दो टीमें इन एक्शन में देखने को मिलेंगी. एक तरफ RB11 वरप तो दूसरी तरफ कबीर 11. RB11 वरप टीम ने पहली बार बैटिंग की और बैटिंग करने के बाद 44 रन बनाए. 45 रनों का टारगेट मैदान के अंदर सेट करते हुए कबीर 11 इस टीम के लिए 4 ओवर के मैच, और 4 ओवर के मैच में सुल्तान खान की ओवर बहुत ही ज़्यादा इंपॉर्टेंट रहने वाली है. सुल्तान खान के साथ और 2 से 3 खिलाड़ी है जो नामचीन खिलाड़ी हैं. देखेंगे किस तरीके से यहाँ पर परफॉर्मेंस रहेगी. मैच की दिशा में हम बढ़ेंगे. अर्जुन वसीटा, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर, TDPL फॉर्मेट में भी बहुत बढ़िया खेल दिखाया इन्होंने. और सिल्वर स्टार भिवंडी इस टीम के लिए भी खेलते हैं, एक बढ़िया खिलाड़ी है. और आज उनके माध्यम से हमें 20 रनों की इनिंग देखने को मिली. जाते मैच की तरफ, जिस तरफ दोनों ही टीमें बहुत ही ज़्यादा तगड़ी देखने को मिल रही है. एक तरफ सुल्तान खान एंड कंपनी RB11 वरप, तो दूसरी तरफ हमें देखने को मिलेंगी सागर जय एंड कंपनी यानी कि कबीर 11. मैच की होती हुई शुरुआत दोनों ही टीम को देंगे बहुत सारी शुभकामनाएं. पावर प्ले के ओवर में 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, डीप में मिड विकेट, डीप में लॉन्ग ऑन देखने को मिलेंगे. इनसाइड द सर्कल एक खिलाड़ी मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट स्क्वेयर लेग में थोड़ा सा शॉर्ट बैकवर्ड स्क्वेयर लेग पोजीशन में फील्डर देखने को मिलेंगे. इस मर्तबा गेंद हवा में, डीप में फील्डर, कैच की संभावना. यहां पर फील्डर के माध्यम से कैच तो लपक गई है, लेकिन देखेंगे कि फील्डर ने बाउंड्री को पैर टच किया है या नहीं, ये हम देखेंगे. डगआउट मधून कोणी बाहेर निघायचं नाही. बघा, योग्य तो निर्णय देऊ आम्ही, टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीची. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे, सो टेक्निकल टीमचा आपण सपोर्ट घेऊया. हा निर्णय आपण टेक्निकल टीमकडे सोपवूया आणि मग बघूया काय निर्णय असतोय तो. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची खात्री आयोजन समिती घेईल.
एंड द बैटर इज आउट. फलंदाज बाद असेल. बल्लेबाज आउट होते हुए पहले गेंद के ऊपर बड़ा शॉट मारने का प्रयास किया गया था और विकेटों का पतन पहले ही ओवर में. सुल्तान नाम ही काफी और बढ़िया गेंदबाजी करते हुए पावर प्ले के पहले ओवर में जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं उसी तरीके से गेंदबाजी करते हुए मैदान के अंदर नए बल्लेबाज तरुण देखने को मिलेंगे. सागर बल्लेबाज आउट होते हुए. ओपनिंग पेयर जब आई मैदान के अंदर एक तरफ जय और दूसरी तरफ सागर थे, लेकिन सागर पहली गेंद के ऊपर आउट होते हुए अब तरुण और जय ये दो खिलाड़ी मैदान के अंदर देखने को मिलेंगे. देखते हैं किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे अपने टीम के लिए. 23 गेंदों में 45 रनों की आवश्यकता जीत के लिए समीकरण रहेगा कबीर 11 टीम को. कहते हैं कि कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लड़ा नहीं. अब करनी पड़ेगी लड़ाई. बढ़िया गेंद तेज सर्राट गेंद यहाँ पर देखने को मिली. क्विकर वन. डॉट बॉल खेलते हुए समाप्ति. सुल्तान एक नामचीन गेंदबाज है. इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच में भी इन्होंने अच्छी गेंदबाजी की और वही गेंदबाज बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए इस मरतबा बेहतरीन फील्डिंग का एफर्ट, लाजवाब एफर्ट. खुद को स्ट्रेच किया एक्स्ट्रा कवर क्षेत्र में और यहाँ पर मैं कहूँगा 3 रन बचा है और 1 रन कंप्लीट. स्कोर कार्ड ओपन होते हुए 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. 1 रन ऑन द बोर्ड. 1 रन स्कोर कार्ड के ऊपर हमें देखने को मिलेगा पूरी तरीके से यहाँ पर बैकफुट के ऊपर टीम कबीर 11 और एक झटका और एक विकेट का पतन. ओपनिंग पेयर अब मैदान के बाहर जाते हुए जय. यहाँ पर पूरी तरीके से फुल टॉस गेंद के ऊपर खराब शॉट सिलेक्शन देखने को मिला. ऑन साइड में अगर खेलते नवीन बॅटर मैदानावरती हितू आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया हितूच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होईल. हे षटक फार महत्त्वाचं आहे कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा कुठणं हे फार महत्त्वाचं होतं. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नयन सर आम्ही सातत्याने पाहतो धावा येणं गरजेचं आहे. जर स्टार्ट चांगली मिळाली तर मात्र पुढे जाऊन धावा त्या चेज होतात कारण विल बिगन इज आफ्टर आपण सातत्याने उल्लेख करतो. जर लॉन्च पॅड सेट झाला तर स्काय स्क्रॅपर बनवू शकतो. मैदानावरती थोडासा संघ बॅकफुटवरती आहे कबीर 11. यावेळेस कव्हरच्या दिशेला गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय डिपिश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जिथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डीप मध्ये मिड विकेट. लॉंग ऑन मध्ये 1 फिल्डर. 1 खेळाडू मिड ऑफ. शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट स्वीपर कव्हर. शॉट बॅकवर्ड पॉईंट. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग मध्ये 1 फिल्डर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. व्हॉट अ फिल्डिंग यार. काय एफर्ट पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट. हा फिल्डर जे आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळाले बंटी म्हणजे फिल्डिंग का चीता आहे. त्याच्या मार्फत या संपूर्ण ओव्हरमध्ये जवळपास 3 चांगले एफर्ट पाहायला मिळाले तर कौतुकास्पद आहे. षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 4. आता विजयाचं समीकरण अजून देखील 18 बॉल आणि 41 धाब्यांची आवश्यकता. विकेट समाप्त होतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावर धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. आता शेवटचे 3 षटक म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हटलं तर धावा येणं गरजेचं असतात. तुम्ही चेस करता जवळपास 45 धावा पहिल्या षटकामध्ये फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. धावा आल्यात. आता अजय पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम आशेळे अजय कडू. नाही अजय कडूचं मी कौतुक करेल. ज्या प्रकारे अजय कडू गोलंदाजी करतो तर जो हिट द टेक गोलंदाजी त्याची असते ना ती कौतुकास्पद आहे. जो शॉर्टर वन तो वापरतो ना तो वन ऑफ द फायनेस्ट आपल्याला पाहायला मिळतो. अजय कडूचे शॉर्ट डिलिव्हरी खेळणं फार अवघड आहे. पाहूया कशा प्रकारे आता कामगिरी होईल फलंदाज मार्फत. तरुण आणि हितेश अशी जोडी मैदानावरती. एक तेज सर्राट गोलंदाज आहे. स्मूथ ॲक्शन आणि त्यानंतर काय रिलीजिंग असते असं अजय आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. खोलवा टप्प्याचा बॉल जबरदस्त तेज सर्राट बॉल पाहायला मिळाला. क्विकर वन पाहायला मिळतोय.
वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवत असताना दुसऱ्या षटकामध्ये अजय कडू पाहायला मिळेल, मॅन फ्रॉम आशिळे. पहिल्या षटकामध्ये सुलतानने जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि त्या समवेत आता अजय कडू पाहायला मिळतोय, आशिळेचा नामचीन खेळाडू, आणि त्याच्या मार्फत जबरदस्त कामगिरी. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. हिट द डेक गोलंदाजी नक्की होती मैदानावर आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. धावसंख्या 4 या आकड्यावरती. बघा 45 धावा कुठेतरी थोड्याशा महागड्या पाहायला मिळतात, कारण ज्यावेळेस तुमच्या समोर गोलंदाजी करत असताना सुलतान खान सारखा एक खेळाडू असतो, अजय कडू सारखा एक खेळाडू असतो, त्यावेळेस या धावा देखील कुठेतरी 60 ते 70 धावांपर्यंत वाटतात. खोडप्याचा बॉल फक्त आणि फक्त दिशा दाखवली व्ही शेप मध्ये. सिंगल कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 चेंडूंवरती संघर्ष पाहायला मिळाला, तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला, आली शेवटी अखेर सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 2 गेंदों के ऊपर बढ़िया तरीके से गेंदबाजी देखने को मिली और तीसरी गेंद भी बढ़िया थी, उसके ऊपर डिफेंसिव स्ट्रोक देखने को मिला. स्ट्रेट ड्राइव डाउन द ग्राउंड, जहां पर लॉन्ग ऑन में फील्डर थे, 1 रन मुकम्मल और 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 5 रनों के ऊपर. देखा जाए तो बैटिंग करते हुए कबीर 11 थोड़ी सी बैकफुट के ऊपर लग रही है, लेकिन क्रिकेट है मेरे दोस्त और क्रिकेट में कोई भी रन आपको जीत की हामी नहीं दे सकता. इस मर्तबा बड़ा शॉट मारने का प्रयास जरूर था, एक्स्ट्रा कवर के फील्डर मिड ऑफ में, कैच बेहतरीन देखने को मिली. बल्लेबाज आउट होते हुए और एक झटका बैठते हुए कबीर 11 टीम को. बल्ले जहां पर बल्लेबाज पूरी तरीके से नाखुश और अपने परफॉर्मेंस से कहीं पे निराश जरूर हो रहेंगे, लेकिन दूसरी तरफ अगर देखा जाए तो फील्डिंग करने वाली टीम आरबी 11 बढ़िया तरीके से गेंदबाजी कर रही है. सुल्तान ने जिस तरीके से गेंदबाजी की, अजय भी उसी तरीके से गेंदबाजी करते हुए. इस मर्तबा फिर से एक बार कैच की संभावना, डाउन द बॉल कैच के लिए आया और बढ़िया कैच बंटी के माध्यम से, बढ़िया कैच देखने को मिला. बंटी यानी कि फील्डिंग का चीता और चीते के माध्यम से बढ़िया तरीके से फील्डिंग का एफर्ट और एक झटका लगते हुए बल्लेबाज मोहन यहां पर पवेलियन की दिशा में. विकेट नंबर 4. लेकिन अंपायर क्या निर्णय देंगे. यस, डिसीजन थोड़ा लेट आया, लेकिन वाइट बॉल, वाइट +1, 2 रन ऐड.
टीम के टोटल में। टीम की टोटल आगे बढ़ते हुए टीम की टोटल 8 रनों के ऊपर। 37 रनों की आवश्यकता, 12 गेंदे और 37 रन, ऐसे जीत के लिए ये समीकरण देखने को मिल रहा है। पूरी तरीके से बैकफुट के ऊपर टीम कबीर 11, तो फ्रंट फुट के ऊपर देखने को मिलेगी आरबी 11। स्लोअर वन ऑन साइड में अलोंग द कारपेट, गेंद मिड विकेट क्षेत्र में जा रही है। डीप में फील्डर, 1 रन मुकम्मल और 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर कार्ड जाके पहुंचा है 9 रनों के ऊपर। पहली गेंद वाइड +1, 2 रन ऐड होते हुए, और उसके बाद गेंद अच्छी नहीं थी लेकिन बल्लेबाज के माध्यम से बड़ा शॉट खेलने का प्रयास ही नहीं हुआ। ऑन साइड पे सिर्फ और सिर्फ टहलाया। मिड विकेट की दिशा में स्ट्रोक बढ़िया देखने को मिला। फुल टॉस गेंद थी, डीप में फील्डर मिड विकेट क्षेत्र में, 1 रन मुकम्मल। 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 10 रनों के ऊपर। देखिए तीसरी ओवर लगी, अगर आपको 10 रनों के ऊपर पहुंचने के लिए तो आपकी बल्लेबाजी कहीं ना तौर पर खराब देखने को मिली, और यही देखने को मिला है। 45 रनों का टारगेट चेस करते हुए पूरी तरीके से बैकफुट के ऊपर कबीर 11। फुल टॉस गेंद फिर से एक बार ऑन साइड में। मैं कह सकता हूँ कि मार्क की ये जो ओवर है वो पूरी तरीके से अलाइन लेंथ चुकी हुई है। फुल टॉस गेंद देखने को मिले, फुलर लेन के गेंद देखने को मिले, स्लॉट के गेंद देखने को मिले। मैं कहूँगा बल्लेबाज जो थे, बल्लेबाजों के माध्यम से कहीं पे खराब बल्लेबाजी देखने को मिली। अखिलेश जी पांडे, आपका सहर्ष से स्वागत। नीरज पांडे, हमारे दोस्त अखिलेश पांडे भी है। इस मरतबा स्ट्रोक अच्छा था, ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट। डी बैकवर्ड स्क्वायर लेग में अर्जुन रहेंगे। 1 रन कंप्लीट और 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 12 रनों के ऊपर। नीरज पांडे एंड कंपनी, यानी कि मुझे लगता है रामलीला 11, रामलीला बॉयज इन एक्शन में देखने को मिलेगी। स्लोवर वन ऑन साइड में, स्ट्रोक बढ़िया था, फील्डिंग लाजवाब, क्या बात है, बढ़िया एफर्ट। देखिए पूरी तरीके से 100% बैटिंग बॉलिंग और फील्डिंग में देते हुए हमें आरबी 11 टीम के ये सारे खिलाड़ी देखने को मिल रहे हैं। इसलिए कहा जाता है कि टीम एफर्ट अगर आपकी टीम में होगा तो डेफिनेटली आपकी टीम जीतेगी, और वही देखने को मिल रहा है अब तक। आरबी 11 वरब टीम के माध्यम से पूरी तरीके से यहाँ पर इस मैच में सिंगल हैंडेडली डोमिनेशन। देखिए सामने जो बाइक है, वो बाइक के जो मिरर्स है वो नीचे कीजिए, क्योंकि जो सनरेज है वो आईने में रिफ्लेक्ट होकर हमारे डगआउट की दिशा में आ रहे हैं। ऑन साइड पे हुक किया, स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद जाती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन, बढ़िया स्ट्रोक। रनों के ऊपर, लेकिन कहते हैं कि आप पछतावे से क्यों या जब चिड़िया चुग गई खेत। ये जो स्ट्रोक थे वो पहले दूसरे ओवर में आने बहुत ही ज्यादा जरूरी थे, लेकिन तीसरे ओवर में आते आते देर कर दी जनाब। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 17 रनों के ऊपर। 28 रनों की अभी भी जीत के लिए आवश्यकता। 6 गेंदे, 28 रनों की आवश्यकता। एक नामचीन फील्डर अब बंटी गेंदबाजी की कमान संभालेंगे। आखिरी ओवर में 6 गेंदे और 28 रनों की आवश्यकता। बढ़िया गेंद अलोंग द कारपेट, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में, डाउन द ग्राउंड, सिंगल मुकम्मल। अब जीत के लिए 5 गेंदे और 27 रनों की आवश्यकता। अगली मैच के लिए रेडी रहिए रामलीला बॉयज और श्री गणेश टीम ने टॉस जीतकर बल्लेबाजी चूज की, यानी कि गली क्रिकेट वाला डिसीजन कि टॉस जीतो बल्लेबाजी करो। ऑस्ट्रेलियन टाइप का भी ये डिसीजन कह सकते हैं कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। सामने वाली टीम का आक्रामक हल्ला चढ़ा, उसके बाद खुद का बचाव करो, यही कहा जाता है ऑस्ट्रेलियन टाइप का डिसीजन कि टॉस जीतो और बल्लेबाजी चूज करो। स्कोर कार्ड में बढ़ोतरी 2 से, और स्कोर कार्ड पहुंचा है 20 रनों के ऊपर। 2 गेंदें हो चुकी है। पच्चीस रनों की आवश्यकता। 4 गेंदे और 25 रन मैथमेटिकली तो पॉसिबल नहीं है। स्लोवर वन ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास जरूर था, लेकिन 1 रन मुकम्मल होते हुए लेग बाय इसकी 1 रन ऐड, और स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा 21 रनों के ऊपर। जीत के लिए 24 रनों की आवश्यकता। 3 गेंदे और 24 रन, ऐसा जीत के लिए समीकरण हमें देखने को मिल रहा है।
स्लोवर वन, गति में परिवर्तन पूरी तरीके से यहाँ पर बल्लेबाज बीट होते हुए, गेंद जा रही है लॉन्ग लेग क्षेत्र में, सिंगल मुकम्मल, 2 रन भी कंप्लीट। 2 रन की मदद से जीत का और पराजित का अंतर सिर्फ कम करने का प्रयास है यहाँ पर, लेकिन पूरी तरीके से बैकफुट के ऊपर टीम देखने को मिल रही है कबीर 11। इसे ही क्रिकेट कहा जाता है, कभी आप जीतते हैं कभी आप हारते हैं, लेकिन हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, ऐसे हम हमेशा कहते हैं। तो अगली टूर्नामेंट के लिए कबीर 11 टीम को देंगे बहुत सारी शुभकामनाएं। इस मरतबा स्ट्रोक अच्छा था, लेकिन अब इस स्ट्रोक के कोई मायने नहीं है, क्योंकि अब सिर्फ और सिर्फ औपचारिकता शिल्लक है। चौका आते हुए स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है 27 रनों के ऊपर। और आखिरी गेंद शेष, लल्लू भैया की यहाँ पर उपस्थिति, उनका करेंगे तहे दिल से स्वागत, और रोशन भैया की भी यहाँ पर उपस्थिति, उनका भी करेंगे तहे दिल से स्वागत। रोशन भैया आ जाइए आप और तशरीफ रखिए हमारे मुख्य मंच के ऊपर। स्लोवर वन, फिर से एक बार पिक किया और ऑफ साइड में लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए स्ट्रोक बेहतरीन देखने को मिला। इस तरीके से मैच होते हुए फिनिश और मैच जीता आरबी 11 टीम ने। कांग्रेचुलेशन टीम आरबी 11, हार्ड लक और टफ लक हम देंगे टीम कबीर 11 टीम को। जाएंगे मैन ऑफ द मैच की दिशा में। हर किसी ने भले या तरीके से हमें गेंदबाजी और बल्लेबाजी देखने को मिली हर किसी खिलाड़ी की तरफ से, लेकिन मैन ऑफ द मैच के हकदार जिसने बढ़िया गेंदबाजी की, इकोनॉमिकल ओवर डाली, 2 रन खर्च किए और 2 इंपॉर्टेंट विकेट लिए, वो गेंदबाज अजय कड़ू, मैन ऑफ द मैच।